महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। अरे चालू काय निवेदनाला उत्तर द्यायला वेळ नाही यांना। म्हणजे इमारती काय नुसते पैसे एवढे बांधले का? एसी इमारती तुम्हाला काही इथे झोपा काढायला आणि दलाली करायला दिले का? हा दलालांचा अड्डा आहे का? गोरगरिबांना न्याय देण्यासाठी इमारती बांधल्या। तुम्ही जर तुमच्या आई बापांनी शिकवलेल्या पैशातून स्वाभिमानाने तुमच्या कर्तृत्वाने अधिकारी झालात ना, त्या अधिकाराचा वापर करा। लाचार नका हो, लाज वाटली पाहिजे गेटवर अडवताना। तुमची वोट पडत नाही म्हणून आम्हाला द्यावं लागतं आणि गेटवर सांगता जाऊ नका मध्ये अरे इंग्रजांची अवलाद चले। अवैध गौण खनिज यावर शासन प्रशासन आणि जे काही लोकप्रतिनिधी मिळून डल्ला मारतायत, त्या सगळ्या माध्यमातून चंचल सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणीचा जीव गेला। शेवटी तिच्या या सगळ्या जीव गेल्यानंतर आम्ही जागा होतोय कुठेतरी आणि मग आता प्रशासनाला जाब विचारू लागतोय। बापू, भाऊ, मामा, तात्या, आलेले सर्व मंडळी, तुम्हाला सांगतो त्या दिवशी माझ्याजवळ एक चिराग झाला वाटतं। आपले लोकप्रतिनिधींनी फेसबुकवर मोठं याच्यात टाकलं, दिंडोरी मध्ये विहिरीमध्ये गाडीसह 10 लोक गेले, त्यांना श्रद्धांजली। आणि इथे आपल्या त्याच्या फार्म हाऊसच्या बाजूला दसेगाव आणि इकडे रईपुरी, आमच्या रईपुरीची गरीब घरातली मुलगी शिकत असताना शाळेतून परत जात असताना तिचा त्या वाळूच्या डंपर खाली चिरडून जीव जातो, मात्र तिच्यासाठी यांना शोक संवेदना देण्यासाठी वेळ नाही। ऐका, ज्यावेळेस विष्णू तात्या सांगतात की त्यांचा 30% 35% वाटा त्यामध्ये होतो, त्याच्यावर वाद होतो, समाधान होत नाही, मग कसे बंद पाडले जातात? म्हणजे टक्केवारी, वाटा, सगळा घाटा सगळ्यांसमोर यायला लागलं तरी आम्ही शांत राहणार असू। तर मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात आता पेटून उठायची वेळ आली आहे। बापू, तुम्ही जे बोलले ते खरं म्हणत होते की जाऊ द्या, लोक पेटत नाही, आपण काय करायचं, पण वर जर गेलो तर वर नोंद होईल। कोण होता त्यावेळेस? आजी माजी आमदार, राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होता? उमेश पाटील। नोंद करा। हा त्यावेळेस शांत राहिला, याला जाऊ द्या इकडे नरकात, प्रमोद बापू नरकात। आता किमान नोंद होईल की जेव्हा आग लागली होती तेव्हा प्रमोद पाटील, उमेश पाटील, सगळे आपण सगळे कुठेतरी त्या आग विझवायला त्या ठिकाणी होतो। आपण आग लावणाऱ्यांना नव्हतो। किमान स्वर्गाचा मार्ग तर मिळेल, मनाला उत्तर तर मिळेल की आम्ही त्याच्यामध्ये नव्हतो। त्यामुळे आज तुम्ही लक्षामध्ये घ्या, ज्या प्रमुख मुद्द्यांना प्रशासनाशी आपण बोलणार आहोत साहेब, आमचा पहिले सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आमचे शत्रू नाही ना, आम्ही तुम्हाला त्रास द्यायला आहोत। तुमच्या मदतीसाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागले। तुम्ही वेळेत जर कार्यवाही आणि वेळेत सगळं रोखलं असतं तर आज इथे यायची पण गरज पडली नसती। 85 डिग्री टेम्परेचर आहे। किती वय तुमचं बाबा? वय 80 बरोबर आहे का? म्हणजे 85 80 तर मिळून मारायचे तिकडे 87 वर्ष वयाचे शेतकरी या ठिकाणी आले। तुमचं वय किती काका? 74। म्हणजे आज 80 85 70 तरुण सगळे आज या ठिकाणी यावं लागतंय, कारण प्रशासन तिथे लोकप्रतिनिधीच्या ताटाखालचे मांजर होऊन शेण खातंय, म्हणून आज आम्हाला रस्त्यावर यावं लागतंय। आम्हाला उत्तर हवंय बापू, आपण मूळ मुद्द्यावर जाऊ, बरोबर आहे का? आज या ठिकाणी जवळजवळ मगाशी बिडेंनी मनोगत सुरू केलं की जे बिडे पहिले गेले डीवायएसपीला ऍडिशनल एसपीला विचारायला सगळ्या संघटनेला घेऊन, आणि त्यांनी विचारलं की याला काय देणार त्या मुलीला? त्या मुलीला आजपर्यंत कुठलीही मदत साधी सरकारकडनं घोषणा झालेली नाही। या उलट डंपरचा पुढचा नंबर वेगळा, मागचा नंबर वेगळा, म्हणजे नंबर बदलून डंपर मालक वाळू तस्करी करण्याला मग प्रशासन मदत करतंय हे चित्र पुढे आलं। आणि मग दुसऱ्या दिवशी मला एपीआयने फोन केला की मी कलम वाढवले आता आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षामध्ये आलंय की ती चूक आहे। म्हणजे पगार तुम्ही घ्यायचा, आम्ही लक्ष द्यायचं, तुमच्या लक्ष लावून द्यायचं, आमच्या लेखी डंपर खाली जातील, मग तुम्ही कार्यवाही करणार, मग पगार घेता कशाला सर तुम्ही सगळं? तहसीलदार प्रांत नाही जाणार, कोणी घरी जाणार नाही जोपर्यंत प्रांत, तहसीलदार, आरटीओ आणि पोलीस याचे प्रमुख अधिकारी पाहिजे आम्हाला। विनाकारण तुम्हाला पुढे करतील हप्ते घ्यायला, ते पुढे जातील शहाणे, चालणार नाही। ते इथे बोला, इथं येतील तेव्हा बोलवा। त्यानंतर आहे का चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। अहो, असे अनेक लोक आहे गिरणा काठचे, अक्षरशः त्यांना दबाव घेतलं गेलं, दम दिले गेले, खोटे गुन्हे दाखल केले गेले। आणि या लोकांनी मला तर आज जावडेकर पाहुण्यांनी जे बोलले, मला तर धक्का बसलाय की महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। अरे चालू काय? म्हणजे महसूलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण होते। जोरेकर फोन करता म्हणून जोरेकरांच्या घरी जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो। म्हणजे राज्य हायतरी कोणाचं आहे?
अरे लाजा वाटल्या पाहिजे. आणि अजून अडवतो आम्हाला तिथे गेटवर. अरे पोलिसांनो, तुम्ही जर तुमच्या आई बापांनी शिकवलेल्या पैशातून स्वाभिमानाने तुमच्या कर्तृत्वाने अधिकारी झालात ना, त्या अधिकाराचा वापर करा. लाचार नका हो. लाज वाटली पाहिजे गेटवर अडवताना. तुमची बोंब पडत नाही म्हणून आम्हाला द्यावं लागतं. आणि गेटवर सांगता जाऊ नका मध्ये अरे इंग्रजांची अवलाद चले. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्हाला सांगतो तो आबा गरुड दादा तुमची मारली असले तर या झोपलेल्या प्रशासनाचा अधिकार असो. सैनिक प्रतिनिधी आबा गरुड आले. त्यांनी सांगितलं की आम्ही माजी सैनिक यांच्यासाठी पथकामध्ये विना मानधन काम करायला तयार आहे. विना मानधन. चाळीसगाव तालुक्यातले माजी सैनिकांचे ते गट द्यायला तयार आहे. तुमच्याकडे कर्मचारी नाहीये, तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला तिकडे तुमचे कामं भरपूर आहे, मदत घ्यायला तयार आहे ना भरपूर, पण वेळ नाही. विशाल धनगर नावाचा तरुण गिरणाघाटचा काय बोलला तो, आशा अपेक्षा 2 पैसे मिळतील, काम मिळेल, काहीतरी मिळेल. काही नाही, वापरलं जातंय तरुणांना. आणि अजून बी आपले भाऊ वारकरी अरे लक्षामध्ये घ्या भावांनो. आता किती पाप अजून त्याच्या घडी पाहिजे तुम्हाला, किती उदाहरणं पाहिजे अजून. वारकरी नाही, पुरा चोरकरी आपला सगळा आपण निवडून दिलेला आहे. म्हणजे आज पहिल्यांदा इतिहासामध्ये, आज मी होतो, त्याच्या आधी राजू दादा होते, त्याच्या आधी कुठलाही आमदार खासदार झाला नाही की जो ठेके घेत सुटला, येण्यासारखं लुटत सुटला, ओरबत सुटला. यांनी तालुक्याला लुटायचं काम लावलं आणि यांनी यांचे साडू दीपकचं सांगा ना. दीपक पंचायत कान खाट्यात मारले ना. गेले नाही. त्यांना काही फोन आला का, तुम्हाला काही पत्र आलं का? काहीच नाही आलो, कधीच नाही. अहो 50 शेतकरी, ते नरेश साळुंके, ते आमचे गोटू नाना, नंतर दिना बापू वाघ, हे सगळे 80 वर्ष वयाचे शेतकरी गेले. 15 जणांना निवेदन देण्याची बोंब पडली नाही की तुम्ही दिलेल्या निवेदनानुसार आम्ही ही कार्यवाही केली, यापुढे होणार नाही, याची दक्षता घेऊ, तुम्ही सहकार्य करा. म्हणजे यांना हप्ते घ्यायला वेळ आहे, टक्केवारी घ्यायला वेळ आहे, लुटायच्या ठिकाणी जायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांच्या निवेदनाला उत्तर द्यायला वेळ नाही यांना. म्हणजे इमारती काय नुसते पैसे एवढं बांधले का? एसी इमारती तुम्हाला काही इथे झोपा काढायला आणि दलाली करायला दिले का? हा दलालांचा अड्डा आहे का? गोरगरिबांना न्याय देण्यासाठी इमारती बांधल्या का? तुम्हाला सांगतो, समाधान पाटील बोलले, मुलीचं उदाहरण दिलं त्यांनी, शिदवाडीचे समाधान पाटील. अरे त्यांचा साडू 10 वर्ष खासदार होता, बऱ्याच जणांना माहित पण नव्हतं. आता तुम्ही बोलले तेव्हा कळलं की माझा साडू खासदार होता त्यांचा. पण आजपर्यंत असं कोणाचा साडू, कोणाचा साला, कधी राजकारणात हस्तक्षेप नाही. आज तुम्हाला सांगतो, आपला मोर्चा होता तरी याची हाईट माहिती का? महसूल प्रशासनाने सूचना दिल्या होत्या, मला अंतर्गत कळत होतं की आता मोर्चा आहे, कोणी वाहतूक करू नका, विनाकारण इश्यू होईल. तरी या आमदाराच्या आशीर्वादाने आमदाराच्या साडूचं डंपर रात्री 3 वाजता महसूल प्रशासन पकडलं. त्यांचं मी अभिनंदन करतो. किंवा पकडलं तरी तुम्ही काल रात्री 3 वाजता. काय नंबर आहे त्याचा? 99 का 77 वा 77 वा. सत्ते पे सत्ता, तालुक्याला लुटायला सत्ता. डब्बे में अरे लाजा वाटल्या पाहिजे. अरे तुम्ही आम्ही विचार करा की आपण रायगड वारीला चला, छत्रपतींनी काही लुटायला सांगितलं का? पंढरपूर झाला, विठ्ठलांनी काही ते लुटायला सांगितलं का? अरे रायगड, विठ्ठल यांचे विचार घ्या. गोरगरिबांमध्ये विठ्ठल दिसतो, सांगता खरा वारकरी काय म्हणतो? गोरगरिबाची सेवेमध्ये विठ्ठल आहे. आणि आपले भारावून गेले. आणि तुम्हाला सांगतो, तालुका लुटायचं काम काय चालू तुम्हाला सांगतो. मी आता पुढे बोलतो. चिराग शेख बोलला, बिचारा अल्पसंख्याक समाजाचा, त्याच्या घरी दमदाटी करायला लोक तुझ्या आता बातें करताय, फेसबुक पे लिखताय. म्हणजे जो लिहितो, जो बोलतो, त्याला दम द्यायचे, त्याच्या घरी जायचं, त्याला दमदाटी करायचा प्रयत्न करायचा. तरी तो रस्त्यावर आला आणि त्यांनी सांगितलं हे नाही चालणार आहे या पद्धतीने. आज तुम्ही आम्ही सगळ्यात महत्वाचं प्रमोद बापू जे म्हणते ते खरं आहे की आपण सगळे पेटलो, गाव करेल ते राव काय करेल तर हे सगळं थांबेल. आणि म्हणून ही लढाई जी नाही, कोणतेही निवेदन, उद्याचं काही निवडणूक मतांसाठी नाहीये. हे आंदोलन आपलं हे कुठल्याही पद्धतीने, आपल्याला कुठल्याही पद्धतीने स्टंटबाजी नाहीये. शाश्वत उत्तरं घ्यायची आपल्याला, ते प्रश्न पण आपल्याजवळ आहे. आणि त्याच्यानंतर पर्याय काय त्याच्यावर पण आपल्याला आज उत्तरं घ्यायची, त्यासाठीचं आंदोलन आहे. आणि आज सुरू झालंय, आता संपणार नाहीये, आता सुरू झालंय. या आंदोलनाचा पहिला दिवस होता आपला आज.